पनवेलमधील उल्वे येथील बामणडोंगरी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. शाळेच्या भिंतींनाच विद्युत प्रवाह येत असल्याचा दावा विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या धक्कादायक प्रकाराचा पालकांनी व्हिडिओ तयार करत संपूर्ण घटना समोर आणली आहे. विशेष म्हणजे पालकांनी थेट मुख्यमंत्री यांच्याकडे भावनिक साथ घालत या प्रकरणाची तातडीनं दखल घेण्याची मागणी केली आहे. शाळेच्या भिंतींना करंट लागत असल्याचा दावा खरा असल्यास हा प्रकार अत्यंत गंभीर असून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे. शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असताना या घटनेमुळे शाळेतील विद्युत सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आता प्रशासन या तक्रारीची किती गांभीर्याने दखल घेतं आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणती तातडीची पावलं उचलली जातात याकडे पालकांचं लक्ष लागलं आहे. समस्या एकच आहे का मुलांना आमच्या इमारत शाळा बांधून व्हायला पाहिजे, कारण का आता ती पूर्ण ढासळली शाळा, ती कधी कोसळेल तेही सांगता येणार नाही. आणि कोणती जीवितहानी व्हायच्या अगोदर ती शाळा बांधून दिली सरकारने तर बरी होईल. अडचणीतून म्हणजे आता ते भिंती ओल्या व्हायला लागल्या पावसामुळे आणि त्याने शॉक लागायला लागले. उद्या कुठल्या मुलीला शॉक लागला त्याला जिम्मेदार कोण राहणार? मदतीचं सांगतो तर मदत केली असती तर आज आम्हाला व्हिडिओ काढायला लागली नसती. त्यांनी बांधल्या डोळ्यांना पट्ट्या, त्यांना त्यांच्या समस्या काही दिसत नाही. आणि कमिटी करते प्रयत्न, पण त्यांना अडथळे आणणारे भरपूर झालेत. आता शाळेचा पट म्हणजे 300-350 पट आहे शाळेचा आणि गावातले 80%हून अधिक मुलं इथे शिकतात. आणि आमची शाळा ही वडिलोपार्जित आहे, म्हणजे आमच्या सासऱ्यांच्या पण अगोदरची शाळा आहे. कारण त्या आमच्या सासूला विचारलं तर ती पण सांगते का मला पण माहिती ना, ते एवढी जुनी शाळा आहे त्या ना शाळेची. जशी तुम्हाला भूक लागते तशी त्यांना इमारतीची भूक आहे. लहान मुलांना इमारत द्या बांधून, मुलांच्या जीवाशी नका खेळू.